गेल्या 24 तासांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने संततधार सुरू केली आहे। त्याचप्रमाणे पारोडा तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। दरम्यान आज सकाळी पारोडा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी बोरी नदीच्या ठिकाणी असलेल्या तामसवाडी धरणामध्ये जोरदार पावसाची आवक झाल्याचे दिसून येते। आपण पाहू शकता की या ठिकाणी जवळपास या ठिकाणी तामसवाडी धरणाचे बोरी नदीवरील धरणावरती या ठिकाणी धरण आहे जो 14 जे दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे। त्यामुळे यातून जवळपास मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे। या संदर्भात आपल्यासोबत आहे या ठिकाणचे अभियंता, आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल या बोरी नदीच्या धरणावरून जो विसर्ग होत आहे तो किती होत आहे सध्या तरी? सकाळी जशी पाण्याची आवक बघता बुडूज क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक बघता आम्ही टप्प्याटप्प्याने गेट उघडलेले आहे। सध्या स्थितीमध्ये 14 गेट 40 सेंटीमीटरने 16,850 क्युसेकने पाणी सुरू आहे। सर, आता हे जे पाऊस सुरू आहे म्हणजे हे जे पाणी विसर्ग होत आहे जवळपास किती क्युसेक विसर्ग होत आहे या नदीमध्ये? 16,850 क्युसेक। तर मी या संदर्भात नागरिकांना, नदीकाठच्या नागरिकांना काही आवाहन केलेलं आहे, काही सतर्कतेचा इशारा दिलेला आपण? पाणी सोडण्याच्या आधी आपण नदीकाठचे गाव पूर्ण अमळनेर तालुक्यापर्यंतचे जे गाव आहेत तिथं सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सर, सकाळी जवळपास पाण्याचा जे साठा होता हा 30% होता, पण आता काही अवघ्या 2 तासामध्ये हे टाका साठा पूर्णपणे भरला आहे। काय सांगाल? बुडूज क्षेत्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुडूज क्षेत्रातले जे नाले वगैरे आहेत त्यांना अचानक पाणी पातळीत वाढ झाली आणि त्यामुळे हे पाणी आपल्या धरणात आलेले। म्हणजे अवघ्या 2 तासामध्ये हे धरण पूर्णपणे 100% भरले। ही तुमच्या ज्या पाहण्यात आलेलं असेल पहिल्यांदाच भरले गेलेलं आहे का असं काही? नाही, तसं नाही। आपल्या दरवर्षी पाणी जसं पाऊस पडतो तो जर धरणाच्या बुडूज क्षेत्राजवळच पडला तरी ते लवकर भरतं। वरती यावेळेस बोरकुंड पासून तर बुडूज क्षेत्रापर्यंत पूर्ण पाणी पडलं, एकदा तो इन्फ्लो धरणामध्ये आलेला आहे। या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सकाळी 30% असलेला जो पाण्याचा साठा आहे हा जवळपास 2 तासामध्ये 100% भरलेला आहे। त्यामुळे या नदीकाठच्या गावांना या प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी नदीत जाताना किंवा गुरंढोरं जाताना आपले सावधानगी बाळगावी आणि इच्छित स्थळी म्हणजे सुरक्षित स्थळी जावे असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।